स्तुती करते प्रभूची, प्रभूला धन्यवाद देते. त्याच्या वचनामधून बोलण्याची संधी परत दिली देवा आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद देते. प्रभू परमेश्वराचं वचन महान आहे. परमेश्वराला सामर्थ्याने भरलेला देव आहे. हालेलुया. आपण पाहतो की जगामध्ये कितीतरी गोंधळ चालू आहे ना. बाहेर आपण जर पाहिलं कितीतरी गोंधळ आहे, परंतु प्रभूच्या मंदिरामध्ये काय आहे? शांती आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण घरामध्ये असतो, आपल्या डोक्यामध्ये खूप विचार असतात, अनेक टेन्शन असतात, अनेक प्रॉब्लेम असतात. ज्या प्रभूच्या मंदिरामध्ये येतो ना, त्यावेळेस प्रभू आम्हाला काय करतो? त्याची शांती देतो. मला वचन सांगतं की जग देते तशी शांती मी तुम्हाला देत नाही, तर मी माझी शांती तुम्हाला देतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो, स्तोत्र 84 आणि 3 मध्ये, तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. हालेलुया. काय म्हणतो स्तोत्र करता? तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. हालेलुया. किती छान वचन आहे बघा. हालेलुया. हालेलुया. पूर्वीच्या काळी काय असायचं माहिती का? कौलाचे घर असायचे. कशाचे? कौलाचे. आणि मंदिर पण तसेच असायचे. इंग्रज लोकांनी ना, इंग्रज लोक होते ना, त्यांनी प्रभूचं मंदिर कसे बांधले होते? कौलांचे बांधले होते. आता आपण काय पाहतो? स्लॅब पाहतो. पूर्वीच्या काळी अजून सुद्धा कुठं कुठं आहेत कौलाचे मंदिर. आणि त्या कौलामध्ये ना असे कप्पे असायचे. कौलाचे एका खाली एका खाली असे लावलेले असायचे. आणि त्याच्यामध्ये चिमण्या काय करायचे? घरटं करायचे. हालेलुया. त्याच्यामध्ये चिमण्या आपल्या घरटं करायचे, काड्या आणायचे, कधी कधी कचरा सुद्धा खाली पडायचा. असे काही काही ठिकाणी आहेत अजून चर्चेस बरं, त्या ठिकाणी चिमण्या घर करतात. आणि स्तोत्र करता फार सुंदर अजून त्याच्या पुढच्या वचनामध्ये काय म्हणतो? हे देवा, चिमणीला, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घरटे करण्यासाठी आणि निळवीला आपल्या पिल्लांसाठी कोटे बांधण्यासाठी स्थळ मिळाले आहे, जागा मिळाली आहे. आम्ही ते थोडा वेळ येतो आणि परत जातो आपल्या घरी, पण चिमण्या कुठे राहतात? मंदिरामध्येच राहायच्या. हालेलुया. आणि म्हणून स्तोत्र करता म्हणून, चिमणीला आपल्या पिल्लांसाठी घरट बांधायला तुझ्या मंदिरामध्ये जागा मिळालेली आहे. आणि म्हणूनच तो म्हणते, तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. हालेलुया. हालेलुया. म्हणून स्तोत्र करता जो दावीद राजा आहे, त्याला समजलं परमेश्वराच्या मंदिरामध्ये किती धन्यता आहे. हालेलुया. आज आपण वचनाकडे जाणार आहोत. आज आहे 8 मार्च आणि आज आहे महिला जागतिक महिला दिन. म्हणून या ठिकाणी असणाऱ्या सर्व महिलांना हा महिला दिवस आनंदाचा जाओ. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हालेलुया. तर 8 मार्च जो आहे तो जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आपण पाहतो की अनेक ठिकाणी अनेक डे पाळले जातात नाही का? मदर्स डे, फादर्स डे, नर्सेस डे, रोज डे आणि काय 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 डे असतात. त्याप्रमाणे हा देखील आहे वुमन्स डे. हालेलुया. ह्या दिवसामध्ये 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला, संपूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून ते साजरा केला जातो. तर हा जो जागतिक महिला दिन आहे 8 मार्चलाच का प्रियानो? तर आपण आज त्याच्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत की देश कोणताही असो, लोक कोणते असतो, प्रत्येक ठिकाणी महिला आपल्या हक्कासाठी काय करत असतात? लढत असतात आहे ना. महिला आपल्या हक्कासाठी लढत असतात. आणि आता महिला ह्या केवळ आपल्या घरापुरतेच मर्यादित राहिलेल्या नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कशा आहेत? पुढे गेलेल्या आहेत. हालेलुया. आपण पाहतो 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक महिला मोर्चा निघालेला आहे. न्यूयॉर्क शहरामध्ये अमेरिकेमध्ये 8 मार्चला एक महिला मोर्चा निघाला होता. आणि या महिला मोर्चामध्ये एकूण 15,000 महिला सहभागी झाल्या होत्या. किती? 15,000 महिला सहभागी झाल्या 1908 मध्ये बरं का. आणि त्यांचं मोर्चाचं मागणी काय होती? तर आम्हाला वेतन व्यवस्थित पाहिजे आणि आमचे कामाचे तास कमी केले पाहिजे, असं त्यांच्या मागण्या होत्या. त्याबरोबरच एक मागणी अजून होती की महिलांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. पहिली महिला मतदान करत नव्हत्या, परंतु ज्यावेळेस महिलांनी मोर्चा काढला आणि त्यांनी सुचवलं की महिलांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे है ना. आणि मग संविधानाने काय केलं? हा त्यांचा मागणी त्यांची मान्य केली आणि महिलांना काय झालेलं आहे? मताचा अधिकार मिळालेला आहे. त्यानंतर 1910 मध्ये कोपेनहेगन येथे वर्किंग वुमनची परिषद झाली. त्या ठिकाणी 17 देश आलेले आहेत एकत्र. कोपेनहेगन. आणि त्या ठिकाणी 17 देश एकत्र येऊन 100 महिला त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेल्या आहेत. आणि त्यांच्यामध्ये सभा सुरू झालेली आहे. आणि क्लेरा झेटलिन नावाची एक महिला आहे आणि तिने असं सुचवलं की एक दिवस असा चालू करा की त्या दिवशी महिला दिन म्हणून पाळण्यात यावा.
आणि त्या संमतीला खूप दिवस गेलेले आहे आणि शेवटी 1975 मध्ये युनो संघटनेने 8 मार्च हा महिला दिन साजरा करावा अशी संमती दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया. अशा रीतीने महिला दिन 8 मार्च 1975 पासून महिला दिवस पाळण्यासाठी चालू झालेला आहे. तर हे झालं जगजगीत गोष्टी. त्यानंतर आपण पाहतो, आपण आता बायबलमधून काही वचन आपण पाहणार आहोत. तर आपण पाहतो स्त्री जी आहे, जी एक स्त्री आहे, तिला अनेक वेगवेगळ्या भूमिकेमधून जावं लागतं. लहानपणापासून अनेक तिला कर्तव्य पार पाडायला लागतात. स्त्रीला सर्वात प्रथम स्त्रीला आपल्या कोणत्या कर्तव्य पार पाडायला लागतं? एक मुलगी म्हणून. जन्मास आल्यानंतर एक कोण असते? ती मुलगी म्हणून असते. नंतर ती मुलगी म्हणून येते. नंतर ती एक बहीण असते. त्यानंतर आपण पाहतो बहीण झाल्यानंतर, तिचं लग्न झाल्यानंतर ती एक पत्नी म्हणून होते. पत्नीची जबाबदारी तिला पार पाडावी लागते. पत्नी झाल्यानंतर ती एक आई होते. नंतर ती सून देखील होते. नाही का? लग्न झाल्यानंतर एखादी सून होते. नंतर लेकरं झाल्यानंतर ती आई होते. अशा तरी पहिल्या स्त्रीला अनेक वेगवेगळ्या जबाबदारीमधून जावं लागतं. प्रिया, आज आपण पवित्र शास्त्रामधून काही उदाहरणं पाहणार आहोत की कोणत्या स्त्रियांनी कोणती भूमिका निभावलेली आहे, बजावलेली आहे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की एक मुलगी आहे ना, एक मुलगीची भूमिका आपण पाहणार आहोत की कोणी चांगली मुलगी किंवा वाईट मुलगी अशी दोन्ही पण आपण पाहणार आहोत. कोणी चांगली मुलगी बनली, कोण वाईट मुलगी बनली, हे आपण पवित्र शास्त्रामधून आज पाहणार आहोत. प्रियांनी, तर सर्वात प्रथम आपण पाहिलं तर एक मुलगी आहे जिचं नाव मिरियम आहे. काय आहे? मिरियम. आणि ही मुलगी जी आहे ती बहीण पण म्हणता येते. बहिणीचं पण कर्तव्य केलेलं आहे आणि आपल्या आईसाठी मुलगी पण ती चांगली बनलेली आहे. तर आपण पाहतो ज्यावेळेस निर्गमाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय ह्याच्यामध्ये इस्रायल लोकांना गुलाम करून मिस्र देशामध्ये घेऊन गेले आणि मिस्री लोकांमध्ये त्यांची संख्या वाढून खूप झालेली आहे. आणि वचन सांगतो योसेफाची माहिती नसलेला एक राजा फारो त्या देशावर राज्य करू लागलेला आहे. योसेफ पण मरून गेला आणि ज्याला तो ओळखत होता तो राजा देखील, फारो देखील मरून गेला. पण दुसरा एक फारो त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने पाहिले की इस्रायल लोक आपल्यापेक्षा वाढून खूप प्रबळ झालेले आहेत. आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्रायल लोकच आपल्या शत्रूला मिळून आपल्याशी काय करतील? लढतील, अशी त्याला भीती वाटत होती फारोला. आणि म्हणून त्याने आपल्या सेवकांना सांगितलं, आपल्या देशातल्या लोकांना सांगितलं की हे इब्री लोक जे आहेत ना ते वाढून फार प्रबळ झालेले आहेत. तर असं करा, यांच्या बायका ज्यावेळेस प्रसूत होतात ना, बाळात होतात ना, त्यावेळेस काय करा, त्यांचे मुलगे जे आहेत ते काय करा? मारून टाका आणि मुलीच फक्त काय करा? जिवंत ठेवा. असं काही हुकूम सोडलेला आहे. त्या ठिकाणी वचन सांगतं एक स्त्री होती, इब्री स्त्री, तिला एक मुलगा झालेला आहे आणि तिने पाहिलं की राजाचा हुकूम आलेला आहे की मुलांना मारून टाका. आता माझा मुलगा झालेला आहे आणि तिने आपल्या लेकराबद्दल खूप चिंतित झालेली आहे आणि तिने एक योजना केली. तिने एक योजना कोणती केली की तिने एक पेटाला तयार केलेला आहे आणि त्या पेटाला पाणी जाऊन स्तरावरून डांबर आणि राळ लावलेली आहे आणि त्या पेटाळ्यामध्ये आपलं लेकरू तिने ठेवलं आहे आणि कुठं सोडून दिलं? पाण्यामध्ये, नदीमध्ये सोडून दिलेलं आहे त्याने. आणि वचन सांगतं असं की त्या नदीमध्ये सोडल्यानंतर त्या बाईची, त्या स्त्रीची एक मुलगी होती, त्या मुलाच्या आधी झालेली एक मुलगी होती आणि तिने पाहिलं की आपल्या आईने असं केलेलं आहे आपल्या भावासाठी आणि मग तिला खूप काळजी वाटू लागली आपल्या भावाची. आता पाण्यामध्ये तर सोडलं, नदीमध्ये तर सोडलं, आता ह्याचं कसं होणार? म्हणून ती घरात बसली का? नाही प्रिया, ती काय केलेली आहे? नदीमध्ये जाऊन लांबून आपल्या भावाच्या त्या पेटाळ्यावर नजर ठेवलेली आहे आणि तो पेटाळा वाहत 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 पुढं जाईल तशी ती पुढं निघालेली आहे. आपल्या भावाची तिला काळजी लागलेली आहे. ही झाली एक उत्तम अशी बहीण, मिरियम तिचं नाव होतं. आणि मग त्या ठिकाणी वचन सांगतं की फारोची कन्या आंघोळीला आलेली आहे नदीवर आणि तिने पाहिलं की एक पेटाळा वाहत येत आहे. तिने आपल्या दासींना सांगितलं की जा त्या पेटाळा माझ्याकडे घेऊन या. आणि ही मुलगी सगळं पाहत आहे लांब थांबून आणि त्या दासीने त्या पेटाळा काय केलेला आहे? त्या फारोच्या मुलीकडे नेऊन दिलेला आहे. तिने तो उघडून पाहिला तर त्याच्यामध्ये सुंदर असं काय आहे? बाळ आहे. आणि ती म्हणली हे कोणातरी इब्राचं बाळ. तिने ओळखलं फारोच्या कन्येने, कोणाचं काय म्हणली? हे कोणीतरी इब्राचं बाळ दिसतंय म्हणली. आणि त्याच वेळेस जी बहीण हे लांबून बघत होती ना, ती बहीण पळत आली आणि त्या बाईला म्हणते की मी ह्या मुलाला दूध पाजण्यासाठी कोणातरी इब्री स्त्री बघू का? तिने सांगितलं नाही याची बहीण आहे म्हणून. ती फक्त काय म्हणत आहे की हे लेकरू खूप रडत आहे आणि त्या दूध पाजण्यासाठी मी एक स्त्रीला बोलून आणू का? आणि मग ती बाई म्हणली जा घेऊन ये म्हणजे फारोची कन्या. आणि तिने कोणाला नेलं असेल?
आपल्याच आईला घेऊन गेलेली आहे. हालेलुया. अशा रीतीने प्रियांनो त्या छोट्या मुलीने आपल्या भावाचं काय केलेलं आहे, जीव वाचवलेला आहे आणि त्या आपल्या आईकडेच त्याला परत तिने घेऊन आलेली आहे. त्या बाळाचं नाव काय होतं, मोशे. आणि मोशे आणि त्याची बहीण कोण होती, मिरियम. आता आपण पाहतो या ठिकाणी पण मुली जास्त नाहीत. आमची कोमल आहे आणि कोण आराध्या आहे, मुली थोडेच आहेत. आपण पण आपल्या कुटुंबासाठी चांगलं आपल्या बाबांची काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे, आहे ना. हालेलुया. परंतु काही काही बहिणी अशा असतात लहानपणी त्यांना ठीक आहे ना, भावाचं आपलं भावाचं संगोपन करायचं, भावाचा सांभाळ करायचा, भावाकडे लक्ष द्यायचं. परंतु काही काही बहिणी काय असतात, भाव मोठा झाला त्यांच्याकडं त्यांचं पाठचाली काय करत नाही, सोडत नाही, आहे ना. मोठं झालं तर त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असतंच आणि भावांना आवडत नाही, आहे ना. आता भावाची पत्नी आली, त्यांच्या संसारामध्ये बहिणीचं काही काम आहे का, नाही. परंतु हे मिरेमने एक चांगलं काम केलं, भावाचा लहानपणी असं सांभाळ केला. परंतु मोठं झालं तरी तिने त्याच्याकडे लक्ष घातलेलं आहे आणि हे परमेश्वराला काय झालं नाही, आवडलं नाही. आपण जर वचन बघितलं गणनाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 1 पासून जर आपण पाहिलं काही वचन, गणना 1 आणि 2 वचन वाचू आपण. काय सांगतं या ठिकाणी, मोशेने कुशी लोकांची एक बायको केल्यामुळे मिरियम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली. परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, आमच्याशी पण नाही का बोलला. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं जी मिरियम आपल्या लहान भावाची काळजी घेतली, त्याचं संगोपन केली, त्याला मरणापासून वाचवली, तीच मिरियम पुढे जाऊन काय करत आहे, त्या मोशे विरुद्ध काय करत आहे, कुरकुर करत आहे ना. लहान असताना ठीक आहे, परंतु मोठा झाल्याने एक बायको करून घेतली मोशेने कुशी लोकातली आणि मिरियम त्याच्या विरुद्ध कुरकुर करत आहे. परंतु प्रियांनो या ठिकाणी वचन सांगतं की मोशे काय देव काय फक्त मोशेशीच बोलतो का, आमच्याशी पण नाही का बोलत, असं तसं खूप बोललेलं आहे. 8व्या वचनामध्ये काय सांगतं पहा, मी त्याच्याशी स्पष्टपणे परमेश्वराला ते आवडलं नाही. पुढून मी त्याच्याशी स्पष्टपणे 6वं वचन, परमेश्वर त्यांना म्हणाला माझे शब्द ऐका, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असला तर, तुमच्यामध्ये कोणी संदेष्ट असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो, मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो, स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे बस तोडोतोड बोलत असतो. हालेलुया. या ठिकाणी मोशे विरुद्ध ज्यावेळेस मिरियमने कुरकुर केली त्यावेळेस वचन सांगते की परमेश्वराला ते आवडले नाही. कारण मोशे हा कोण होता, सेवक होता, एक संदेश होता प्रियांना. जोपर्यंत लहान होता तोपर्यंत ठीक आहे, बहीण त्याची काळजी घेतली, बहीण त्याला रागवायची, बहीण त्याला काहीतरी मारायचं देखील असेल मोठी असल्यामुळे. परंतु ज्यावेळेस तो देवाचा सेवक झाला आणि ज्यावेळेस बहीण त्याच्या विरुद्ध बोलली, वचन सांगतं की ते परमेश्वराला आवडलं नाही. आणि परमेश्वर त्यांना बोलवलं, इकडे या, तंबू जवळ या, मोशे आणि अहरोन तुम्ही दोघंजण. आणि ते दोघंजण तंबू जवळ आल्यानंतर परमेश्वर त्यांना म्हणतो की माझा सेवक मोशे यांच्याबद्दल तुम्हाला बोलण्यासाठी लाज कशी नाही वाटली, आहे ना. तो माझा सेवक आहे आणि मी त्याच्या संगती तोड आणि स्पष्टपणे बोलत असतो प्रियांनो. आणि म्हणूनच परमेश्वराचा शाप त्या मिरियमवर आला आणि वचन सांगतं की तिला कोड फुटलेला आहे, परमेश्वराचा शाप तिच्यावर आलेला आहे. परंतु शेवटी वचन आपण पाहतो की मोशेने तिच्यासाठी परत प्रार्थना केली. हालेलुया. शेवटी संदेशानेच प्रार्थना केली आणि तिला बरं केलेलं आहे प्रियांनो. म्हणून याच्यावर आपण हे शिकायला पाहिजे की प्रभूच्या सेवकाबद्दल, देवाच्या संदेशाबद्दल कधी पण आपण काय करायचं नाही, बोलायचं नाही. हालेलुया. आपण पाहतो ही झाली मुलगी. त्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये अजून एक मुलगी आपण ही अध्याय वाचू का, दुसरी राज्याचा 5वा अध्याय. नामानाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वचन सांगतं की अरामी लोकांनी इस्रायलावर छापा टाकून इस्रायलावर युद्ध करून त्यांच्यामधून एक लहान मुलगी कैद करून नेलेली आहे. आणि वचन असं सांगतं की ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिलेली आहे. हालेलुया. नामान कोण होत आहे, सरदार होता, सेनापती होता, राजाचा मोठा सेनापती
सेनापती होता, पण तो वचन सांगितलं त्याला गोड होतं. पण तो ज्यावेळेस ही मुलगी इस्रायल लोकांकडून त्यांनी कैद करून नेली, टोळ्या केल्या, छापा टाकला इस्रायल देशावर, आणि त्याच्यामधून एक लहान मुलगी त्यांनी कैद करून आपल्या आरामी देशामध्ये त्यांनी घेऊन गेले, आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या सेवेत त्यांच्या घरामध्ये कामाला ठेवलं त्यांनी त्या छोट्या मुलीला. आणि परंतु ज्यावेळेस तिने पाहिलं की आपल्या घराला कोड आहे, अंगावर सर्व कोड आहे, आणि त्यावेळेस ती आपल्या धनीनीच म्हणाली, नामानाच्या बायकोला म्हणते की जर हा सेवक हा धनी जर आपल्या देशामध्ये गेला तर त्या ठिकाणी एक सेवक आहे, संदेश आहे देवाचे, त्यांच्याबरोबर त्याची गाठ पडली तर किती बरे होते. आणि वचन सांगते की त्या नामानाची गोष्ट ऐकली, त्याच्या पत्नीने सांगितलं आपल्या पतीला जाऊन, छोटी मुलगी असं म्हणत आहे, पण तो एखादा म्हणला असता ना, लहान मुलीकडे काय तू लक्ष देतेस, तिचं काय ऐकतेस, परंतु नामानाने तिचं ऐकलेलं आहे. हालेलुया. आणि त्या छोट्या मुलीने काय केली, सुवार्ता सांगितली, संदेशाची गाठ पडती तर किती बरे झाले असते. तर पुढे जाऊन पाहिलं तर तो नामान गेलेला आहे इस्रायल देशामध्ये, अलिशाकडे गेला, आणि अलिशाने त्याचं गोड काय केलेलं आहे, बरं केलेलं आहे. हालेलुया. ती छोटी मुलगी होती, तिने देखील आपल्या धन्याला काय केली, सुवार्ता येशूने सांगितलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो की नवीन करारामध्ये रुदा नावाची एक छोटी मुलगी आहे. माहिती का रुदा कोण आहे? रुदा नावाच्या मुलीचा उल्लेख आपण कुठं वाचतो बरं? प्रेषितांच्या कृत्यामध्ये. त्याच्या वेळेस पेत्राला बंदिशाळेत टाकलं, आणि वचन सांगतं की पेत्र हा पहाऱ्यामध्ये तुरुंगात असताना झोपलेला होता, गाढ झोपलेला होता. त्याला तो उद्या लोकांपुढे नेणार, त्याला कदाचित मारणार तर असं दुसऱ्या दिवशी, परंतु तो कसा झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे. कारण त्याला माहिती आहे की ज्याची सेवा मी करतो तो परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तो मला हे तुरुंगातून सोडवील म्हणून तो झोपलेला आहे. आता उद्या मरायचं मला कोण गाढ झोपल का हो, शांत झोपल का? कधीच नाही. परंतु हा पेत्र झोपलेला आहे, आणि दूताने त्याला थापटून जागा केला आहे. उठ पेत्रा, उठ, कपडे घाल, पायात वाहने घाल, आणि त्याला घरी आणून सोडलं ते दूताने प्रियानं. आणि जेव्हा तो आपल्या घरी आलेला आहे त्यावेळेस वचन असं सांगतं की सर्व लोक त्याच्या घरामध्ये काय करत आहेत, बसून प्रार्थना करत आहे. आणि तो दार ठोकत आहे, दार ठोकत आहे, आणि दार ठोकत असताना कोणालाच आवाज जाईना, पण एका छोट्या मुलीचं लक्ष, म्हणजे कान ठोकण्याकडे गेलेले आहेत, आवाजाकडे गेलेले आहेत, आणि धावत दाराकडे आली, आणि पहा तिथं दार ठोकत आहे पेत्र. कदाचित आवाज पण देत असेल, दार उघडा म्हणून, आणि ती आनंदाने दार न उघडताच तिथे लोकांकडे गेली, प्रार्थना करणाऱ्यांकडे, आणि तिचं नाव रुदा असं होतं. आणि ती काय म्हणताय की पेत्र आलेला आहे, परंतु ते म्हणतात नाही, तू बावचळलीस, तू काहीतरी म्हणत आहे. परंतु ज्यावेळी सांगतच राहिली, आणि त्यांनी आवाज ऐकला, आणि ते गेले दार उघडले आहे. ही छोटी मुलगी आहे जी पेत्राचा आवाज ओळखून लोकांना सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. अशा रीतीने छोट्या मुलींचं आपण पाहिलं, मुली कशा आहेत पवित्र शास्त्रामध्ये, छोट्या मुली, त्यांनी पण आपलं काम केलेलं आहे, नाही का, आपले कर्तव्य त्यांनी पार पाडलेले आहेत. आणि बहीण सुद्धा आपलं कर्तव्य कशी पार पाडली, मरियम आपल्या भावाच्या बाबतीत त्यांनी कसं कर्तव्य पार पाडलेलं आहे, नाही का. तर आपण पाहतो छोटी मुलगी झाल्यानंतर, बहीण झाल्यानंतर एक पत्नी होते, नाही का. कोण होते? पत्नी होते. आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये पत्नींचा पण उल्लेख आहे. काही चांगल्या पत्नी आहेत, परंतु काही वाईट सल्ले पण देणाऱ्या आपल्या पतीला अशा पण आहेत, ते आहे पत्नी. जर आपण पाहिलं, चांगली पत्नी जर आपल्याला पाहायची झाली तर तिचं नाव आहे शुनेम करेल. कोण? शुनेम करेल. आपण जर दुसरे राजात 4 अध्याय पाहिला, दुसरे राजात 4 अध्याय आणि 8 पासून जर पुढे पाहिले, एक स्त्री त्या ठिकाणी आहे. ती काय म्हणते पहा, आपल्या पतीला चांगला सल्ला दिला ना तिने. ती काय म्हणताय पहा, एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई, तेव्हा तेथे जेवायला उतरत असे. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला वाटते. ह्यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू, आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिथे ठेवू, म्हणजे
तो आपल्याकडे येईल तेव्हा तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. त्या खोलीत उतरत जाईल. हालेलुया. किती चांगला सल्ला दिला ना पद्धतीला दिली. ती म्हणते की हा कोणतरी देवाचा पवित्र माणूस आहे असं मला दिसतंय बरं का. तिने त्याला काही ओळखलं नाही, त्याच्या जीवनात काही चमत्कार पण नव्हता तोपर्यंत आयुष्याने अजून केलेला, परंतु तिने देवाच्या आत्म्याच्या द्वारे तिने ओळखलेलं की हा कोणी पवित्र माणूस आहे. आणि तिने ओळखलं की हा, तिने आपल्या पतीला सांगितलं की हा माणूस कधी पण इथे आला ना, वारंवार इथे येतो, आपल्या इथे जेवतो जातो, पण आपण काय करू त्यासाठी विश्रांतीसाठी आपण धाब्यावर एक काय करू खोली बांधू, त्या ठिकाणी एक खाट ठेवू, एक मेज ठेवू, एक समय ठेवू, आपण त्यासाठी त्याला काय करू विश्रांतीसाठी स्थळ करू. आणि त्या पतीने देखील ऐकलेलं आहे. तिने त्याच्याकडून आशीर्वाद घेण्याच्या अगोदर त्याच्या ह्या गोष्टी केल्या बरं का प्रियांनो. आपण कधी कधी परमेश्वराला म्हणतो तू जर माझ्या जीवनात हे केलं तर मी तुझ्यासाठी हे करेन, आहे ना. आपण पहिले आपल्या आशीर्वादाची गोष्ट मागतो, पहिला आपला आशीर्वाद आपण बघण्यासाठी बघतो, परंतु तिने तसं केलं नाही. ज्यावेळेस तिने त्या देवाच्या सेवकाची काळजी घेतली त्यावेळेस वचन सांगते की नंतर अलिशाने तिला काय केलेलं आहे, पुत्रास तिला लेकरू नव्हतं, त्याने प्रार्थना केली. नंतर बघ नंतरची गोष्ट ही आहे, परंतु तिने आधी काय केलेली आहे, अलिशाची काळजी घेतलेली आहे. हालेलुया. हालेलुया. ही झाली चांगली पत्नी. परंतु आपण जर वाईट सल्ला दिला जर पत्नी बघितली तर ती आहे इजबेल. कोण आहे? इजबेल. ही एक राणी होती. इस्रायलमध्ये एक राजा होता, त्याचं नाव होतं अहाब. कोण होता? अहाब. त्याच्या पत्नीचं नाव होतं इजबेल. आणि ही इजबेल राणी खूप दुष्ट राणी, बायबलमध्ये दुष्ट राणी म्हणून ओळखली जाते. आपण जर पाहिलं पहिले राजाचा 21वा अध्याय जर पाहिला, त्या ठिकाणी अहाब आणि नाबोथचा मळा असं शीर्षकच आहे त्या ठिकाणी. नाबोथ नावाचा एक मनुष्य होता. म्हणजे काय दुष्टपणा केला पहा. नाबोथ नावाचा एक मनुष्य होता आणि त्याचा द्राक्षाचा मळा होता. आणि त्याच्या द्राक्षाच्या मळ्याला लागूनच अहाबाचा पण द्राक्षाचा मळा होता. आणि मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्या ठिकाणी द्राक्षाचा मळा असताना जो अहाब राजा होता ना, तर त्याचा पण द्राक्षाचा मळा पाहिजे होता आणि नाबोथाचा देखील द्राक्षाचा मळा पाहिजे होता. परंतु तो म्हणला की तुझं वतन मला दे, मी तुला त्यापेक्षा पैसे देतो किंवा दुसरीकडे तुला चांगला मळा देतो. कोण म्हणाला? अहाब म्हणाला नाबोथाला. परंतु नाबोथ काय म्हणतो, मी माझ्या वडिलांचं वतन तुला देणार नाही, माझ्या बापाचं ते शेत आहे, मी तुला कसं देऊ, राजाला म्हणताय बघा नाबोथ. आणि मग अहाबाला खूप राग आलेला आहे, त्याला खूप वाईट वाटलं. तो घरी गेला, जेवण पाणी करणं, एका बाजूला तोड करून झोपला. आणि मग त्याची स्त्री होती इजबेल, ती म्हणाली तुम्ही उदास का झालात, तुम्ही खिन्न का झालात, तुम्ही जेवण का करणार नाही. मग तो म्हणतो की आपल्या शेताजवळ एक शेत आहे, द्राक्षाचा मळा आहे, तो नाबोथाचा आहे, त्याला मी म्हटलं तुझा द्राक्षाचा मळा मला दे, त्याच्याबद्दल तुला पैसे देतो, परंतु तो मला काही देईना. त्याची स्त्री काय म्हणते का, काय सल्ला दिला पहा, 7 पासून पुढे पहा. त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, सांप्रत इस्रायलावर आपली सत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्रायलकर नाबोथाचा द्राक्षमळा मी आपल्याला मिळवून देते. मग तिने अहाबाच्या नावाने पत्र लिहिले व त्यावर त्याची मुद्रा केली. आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याचे शेजारी राहणारे वडीलजन व सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, उपासाचा जाहीरनामा काढा व नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा आणि 2 अधम मनुष्य त्याच्या समोर बसवा. त्याने देवाचा राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी व गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगड मार करावा. किती वाईट किती दुष्ट स्त्री बघा ही. आणि ती काय म्हणत आहे त्या अहाबाला, उठा जेवण करा, आपण इस्रायलचे राजा आहात ना, आपल्या हाती सर्व सत्ता आहे ना, तुम्हाला काय काळजी करण्याची गोष्ट आहे. तिने स्वतःच पत्र लिहिले अहाबाच्या नावाने आणि त्यामध्ये असं लिहिलं की मी अहाब बोलतो आणि असं करा, 2 मनुष्य अधम नीच मनुष्य असे खोटी साक्ष देणारे मनुष्य बसवा आणि त्याच्यासमोर नाबोथाला पण बसवा आणि त्यांनी साक्ष द्यावी की हा नाबोथाने देवाचा आणि माणसाचा काय केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. आणि त्यांनी साक्ष देऊ द्या अशी आणि त्याला गावाच्या बाहेर नेऊन मरेपर्यंत काय करा,
दगड मार करा असं पत्र तिने लिहिलं आणि त्याच्यावर राजाची काय केलेली आहे मुद्रा उठवलेली आहे शिक्का मारलेला आहे एकदा राजाचा शिक्का मारला म्हणजे ते काम व्हायलाच पाहिजे म्हणजे असे खोटं लिहून त्या नाबोथाला काय केलेलं आहे दगड मार तुम्हाला नाबोथ मेलेला खून केलेला आहे इस्बेलीने आणि म्हणूनच वचन सांगतो देवाचं वचन त्याच्याकडे एलियाला पाठवलं आणि एलियाला सांगतो की ज्या ठिकाणी नाबोथाचे रक्त कुत्र्याने चाटून खाले त्या ठिकाणी इस्बेलीला देखील मारण्यात येईल आणि त्याप्रमाणे इस्बेलीचा देखील अंत झालेला आहे अशी ही दुष्ट राणी होती इस्बेल नावाची आपण पाहतो ही पत्नी चांगली पत्नी आपण पहिली शुनेम करेल जिने आपल्या सेवकाची काळजी घेतली देवाच्या सेवकाची आपल्या पतीला सांगून पण तुझी दुष्ट राणी होती दुष्ट स्त्री होती ती आहे पत्नी म्हणजे इस्बेल तिने काय केलेला आहे नाबोथाचा खून केलेला आहे प्रियानं आपण पाहिलं चांगली बहीण चांगली मुलगी आणि चांगली पत्नी वाईट पत्नी आणि त्यानंतर आपण पाहतो की एक आई देखील नाही का आई देखील असते एक जबाबदारी कोण स्त्री काय करते निभावते आईची जबाबदारी देखील आणि जर आपण उत्तम आई म्हणलं तर ती आहे हन्ना कोण आहे हन्ना आपण पाहतो जर आपण पहिल्या शब्दामध्ये पाहिलं तर खूप वर्ष हन्नेला काय नव्हतं लेकरू नव्हतं सर्वांना ही गोष्ट माहिती आहे परंतु ज्या वेळेस तिने प्रभूला नमस केला की तू मला जर पुत्र संतान देशील आपल्या दासीकडे खरोखर अवलोकन करशील तर जो पुत्र तू मला देशील तो मी आयुष्यभर तुला काय करील समर्पण करील आणि तिने बोलल्याप्रमाणे आपण वचन सिद्धीस त्याला मुलगा झाला त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं आणि हा शमूएल तिने परमेश्वराच्या मंदिरामध्ये अर्पण केलेला आहे हालेलुया एक उत्तम आई आहे जी आपल्या वचनाला सांगलेली आहे ती म्हणली का मला एवढ्या वर्षांनी लेकरू झालं मी कशाला देवाच्या मंदिरामध्ये देऊ नाही प्रियानं तिने आपलं लेकरू घेतली आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन तिने त्याला समर्पण केलं आणि हाच शमूएल बाळ थोडा मोठा संदेष्टा याजक झालेला इस्रायलाचा हालेलुया शास्ता झालेला आहे तो इस्रायलाचा आयुष्यभर त्याने न्याय इंसाफ केलेला आहे न्यायनिवाडा केलेला आहे त्याच्या करवीच परमेश्वराने इस्रायलला राजे मिळवून दिलेले आहेत हालेलुया ही झाली हन्ना नंतर रेबेका देखील एक आहे जी आई आहे जी आपल्या मुलाला काय करत आहे वाईट सल्ला देत आहे रेबेकाला 2 मुलं होते याकोब आणि एसाव जर आपण पाहिलं रेबेकाचा नवरा जो होता पती जो होता इसहाक तो अंध झाला त्याची दृष्टी कमी झाली तो वृद्ध झाला होता आणि त्याला एक दिवशी असं वाटलं की मला मटण खायचं आहे हरणाचा मांस मला खायचा आहे त्याचा मोठा मुलगा होता तो एसाव तर त्याने बोलवलं आणि त्याला म्हटलं की मला चांगलं मांस घेऊन ये शेतामध्ये रानामध्ये जा हरणाचं मांस मला घेऊन ये परंतु हे सर्व त्याची आई विवेक नाही घेऊन आणि ती म्हणजे मोठ्यालाच का आशीर्वाद मिळवू देऊ मी आणि तिने त्या छोट्या मुलाला बोलवलं याकोबाला बोलवलं ज्यावेळेस एसाव हा रानामध्ये गेला त्यावेळेस याकोबाला तिने बोलवलं तुझी वडील असं म्हणत होते तुझ्या भावाला तू काय कर जा आणि आपल्या कळपात एक चांगला हरेल घेऊन ये रुचकर पकवान बनवते तुझ्या बापाकडे घेऊन जा आणि त्याला खाऊ घाल हालेलुया हालेलुया परंतु त्यावेळेस याकोब म्हणला आई माझा भाऊ तर एसाव कसा आहे एसाव मनुष्य आहे ज्यावेळेस बाप मला तात्पूर पाहिल तेव्हा मी याकोब आहे तर जर समजलं तर तो आशीर्वाद ऐवजी मला काय देईल श्रापच देईल परंतु ती काय म्हणते माहिती का बाळा तुला दिलेला श्राप मला लागो काय म्हणते तुला दिलेला श्राप कोणाला लागो मला लागो अशा रीतीने आपल्या बाप मुलाला तिने काय केलेलं आहे खोटं बोलण्यासाठी आणि खोटं बोलून आपल्या मोठ्या भावाचा आशीर्वाद तिने याकोबाला मिळवायला सांगितलं अशा रीतीने ही आई जी आहे रेबेका ती काय करते आपल्या मुलाला खोटं बोल वाईट सल्ला दिला तिने नाही का खोटं बोलण्याचा सल्ला दिलेला आहे अशा रीतीने चांगली आई जी होती ती हन्ना होती आणि रेबेकाने आपल्या मुलाला कसा दिलेला आहे वाईट सल्ला दिलेला आहे प्रियानं आणि त्यानंतर आपण पाहिलं शेवटचं म्हणजे एक स्त्री जी असते ती एक सून देखील असते है ना एका घरातली कोण असते सूनची जबाबदारी देखील ती काय करते पार पाडत असते आपण जर रूपच्या अध्यायामध्ये पाहिलं 2 सुना आहेत नामी नावाची स्त्री होती आणि तिला 2 सुना होत्या अर्पा आणि रूथ आपण पाहतो काही दिवसांनी तिचे दोन्ही पण मुलं आणि नवरा पण त्या नानीचा मरून गेलेला आहे आणि दोन्ही पण सुना काय झालेल्या आहेत तिच्या जवळ एकट्याच राहिलेल्या आहेत मुलं पण मरून गेले आणि ती आपल्या सुनांना म्हणते तुम्ही जा आपल्या बापाच्या घरी माझी मुलं तर काय झाले मरून गेले परंतु जी अर्पा होती ती निघून गेली आपल्या आई बापाच्या घरी परंतु रूथ नावाची जी स्त्री होती सून होती ती आपल्या सासूला काय केलेली आहे बिलगुल राहिलेली आहे हालेलुया हालेलुया आपण वचन पाहू 16 वचन काय म्हणते पहा रूथ म्हणाली मला सोडून
मामीला काय सासू म्हणजे जा तुझ्या आईच्या घरी ती जाऊ बघ गेली तुझी आपा जाऊ तुझी जी होती ती गेली आपल्या आईकडे तू पण काय करायचा जा. परंतु रूथ काय म्हणते पहा. रूथ म्हणाली मला सोडून जा मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. तेथे मी येईन. तुम्ही जेथे राहाल तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक. ते माझे लोक तुमचा देव तो माझा तो देव. माझा देव. तुम्ही जेथे मराल तेथे मी पण मरेल. अशी ती सून आपल्या सासूला म्हणते बापरे याने. आणि ती आपल्या सासूला न सोडून जाता तिला बिलकुल राहिली, तिच्या आज्ञेत राहिली, जे सांगत ते करत राहिली. आणि म्हणूनच देवाने तिला आशीर्वाद दिला रूथला. आणि वचन असं सांगतं पुढे हीच रूथ दाविदाची कोण आहे माहिती का? आजी झालेली आहे. हालेलुया. दाविदाची कोण झालेली आहे? आजी. कारण रूथच्याच पुढे ओबेद झाला, ओबेदाला इशाय झाला आणि इशायला दावीद झाला. आणि दाविदाच्या वंशातूनच आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. अशा रीतीने ह्या स्त्रियांनी पवित्र शास्त्रामध्ये अनेक चांगली कामं केली, कोणी वाईट कामं केले, परंतु जर चांगल्या स्त्रियांचं घ्यायचं तर आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे प्रियांनो. हालेलुया. अशाने एस्तेर आहे, सारा आहे, लेया आहे, राहेल आहे, खूप स्त्रिया आहेत पवित्र शास्त्रामध्ये. जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये जर आपण पाहिलं तर मरिया, मग्दलिया, मार्था, सलोमे, टबिथा, दुर्गस अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांचं आपल्याला उदाहरण दाखला आपल्याला घेता येईल. त्याने जे जे काम चांगले केलेले आहेत प्रियांनो ते पण आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे वचनाचा प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करून आमेन.